नमस्कार मित्रांनो, मी अमोल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो विश्वासाद्रीच्या पहिल्या व्हिडिओमध्ये। आणि ही एक सिरीज असणार आहे। तर ही सिरीज असणार आहे सातारा जिल्ह्यातील काही गडांची। तर आपण सुरुवातीला आता येऊन पोहोचलोय चंदनवंदन या गडाच्या पायथ्याला। आणि चंदनवंदनचं पायथ्याचं गाव जे आहे ते खालची बेलमाची, आणि तिथून पुढेच एक गणपतीचं मंदिर आहे। तिथून आपण या गडावर चढायला सुरुवात केलेली आहे। आणि तुम्ही जर बघत असाल तर ह्या बाजूला तुम्हाला दिसतो तो म्हणजे वंदन, आणि ह्या बाजूला दिसतो तो म्हणजे चंदन। आता सुरुवातीला आपण चंदनगडावरती जाऊ आणि या मधल्या गळीमध्ये येऊन आपण परत वंदनगडावरती चढायला सुरुवात करू। तर असा एक आजचा पूर्ण दिनक्रम असणार आहे। आणि इथून पुढचे व्हिडिओज असेच सिरीज वाईज येत राहतील जसे जसे, आणि कोणते गड करणार आहे काय करणार आहे हे मी वाटेत तुम्हाला सांगेन। तुम्हाला जर इथे यायचं असेल तर खालची बेलमाची हे गाव गाठायचं एवढं लक्षात ठेवा, आणि ते तुम्ही गुगलवरती सर्च करून तुम्ही इझिली येऊ शकता। तर चला बघूया आजचा हा चंदनवंदन गड कसा आहे। हे जे खाली तुम्ही मंदिर बघताय हे गणपतीचं मंदिर आहे। त्या गणपतीच्या मंदिरापासून वर यायला वाट आहे, आणि वर येणारी वाट एक जवळपास 10 मिनिटांमध्ये आपल्याला या इथे घेऊन येते। आणि इथून पुढे आल्यानंतर आपण ह्या मंदिरापाशी येऊन पोहोचतो, आणि या मंदिरापासून इकडे वरती जायला इकडे वाट आहेत। हे माझे मित्र चाललेत पुढे। तर इथून आपण जाणार आहे आता चंदनवर, आणि नंतर परत येऊन आपल्याला ह्याच मंदिराच्या इथे येऊन परत पुढे ह्या गळीमध्ये जायचं आहे, आणि मग आपण तिकडे वंदनवर जाऊ। तर जिथे ते मंदिर आहे तिथून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक पायऱ्यांचा मार्ग लागतो, आणि असा पायऱ्याच आहेत चढायला, एवढं काही कठीण चढाई नाही आहे। तर आज आपल्यासोबत आहे तो म्हणजे स्वप्नील, जो की विश्वासाद्रीचा सदस्य आहे, आणि त्याची पानं फुलं यांच्यावरती तो अभ्यास करतो। आणि हा आहे अजय, याचा पण अभ्यास आहे, पण त्याने अजून ठरवलेलं नाही नक्की तो कशाचा अभ्यास करतो ते, पण नकाशा वाचन हा त्याचा विषय आहे, आणि त्याच्यामध्ये तो काम करत असतो। तर जो मगाशी आपण जो भग्नावस्थेतला दरवाजा पाहिला तिथून जवळपास 5 मिनिटं अंतरावरती आल्यानंतर इथे असा मोठा एक वड दिसतो तुम्हाला, खूप जुना आहे तो। आणि इथे हे महादेवाचं मंदिर, आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे, बांधलेलं मंदिर आहे। आणि आता इथून पुढे मग गडाचा पूर्णपणे माथा चालू होईल, म्हणजे आपण पोहोचलोच आहोत। आणि मग इथून पुढे आता आमची गड फेरीला सुरुवात होईल। तर बघूया कोणत्या वास्तू नजरेस पडतात आपल्याला। चल कुठे जायचं? तिकडे चल, दाखव आम्हाला सगळं गड दाखव। असे मित्र भेटतात गडावर, जास्त एक्साइट झालाय तो। अच्छा ठीक आहे, तिकडे वरती चाल रे। तर इथे टोकाला आल्यानंतर हे असे दगड आपल्याला पाहायला मिळतात इकडे, आणि हे तुम्हाला छिद्र दिसतात आहेत, म्हणजे ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी। तर हे छिद्र जे असतात हे दगड फोडण्यासाठी म्हणून केले जातात। असे छिद्र करून त्याच्यामध्ये मोठं लाकडाचं ठोकळा ठोकायचा, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। त्याच्यामुळे काय होतं, लाकूड फुगतं, आणि ते अशा प्रकारे फुगून दगडाला चीर पाडतं। आणि अशा प्रकारे मोठे मोठे ज्या वास्तू बनतात तर ह्या अशा दगडाच्या बनवल्या जातात, त्यांना फोडण्यासाठी अशी टेक्निक वापरली जाते। तर इथे ती पाहायला मिळते आपल्याला। तर ह्या इथे येऊन आपली ही गडफेरी पूर्ण होते। समोर आपल्याला वंदन दिसतोय, आणि ह्या गडावरती असणाऱ्या वास्तू म्हणजे पहिली जी लागते ती म्हणजे दर्गा लागते, त्यानंतर एक विहीर लागते, एक चौथरा लागतो, त्यानंतर एक पडकी वास्तू आहे। एवढ्याच वास्तू या गडावरती सद्यस्थितीला आहेत। खाली एक तलाव आहे, पण तो सुकला आहे पूर्णपणे, त्यामुळे तो काय आपल्याला बघता आला नाही। आता तिथून आम्ही पुढे जो आहे हा गड पूर्ण उतरू, आणि आता आम्ही पूर्ण उतरून जिथे मंदिर होतं खाली तिथून आम्ही वंदनगडाकडे जाऊ। तर तिथे काय वास्तू आपल्याला बघायला मिळतात ते बघूया, चला। वाईल्ड ॲनिमल स्पॉटेड। होय तुकाराम,
तर आता आम्ही येऊन पोचलोय त्या मंदिराची इथे. थोडं इथे पाणी वगैरे प्यायलो, जरा रिफ्रेश होतोय आणि मग आता इथून आपण ह्या बाजूला वंदनकडे जायला सुरुवात करू. तिथे जाऊन यायला आम्हाला एक जवळपास 1-1.5 तास तरी आम्हाला आरामात लागतील, कारण आमचं फिरणं थोडं जास्त असतं. चंदन आणि वंदन या दोघांच्या खिंडीमध्ये आता आपण येऊन पोचलो आहे. आता इथून पुढचा जो मार्ग आहे तो असा या बाजूला जाईल आणि इथे गेल्यानंतर आपल्याला त्याचा दरवाजा लागेल. तो पुढे जाऊन आपण बघूया कसा आहे ते. वंदनगडावर येताना आपल्याला एक भक्कम असा दरवाजा आपल्याला लागतो. एक महाद्वार आहे हे. या महाद्वाराची रचना खरंच खूप सुंदर आहे. अलीकडच्या काळात त्याच्यात थोडीशी तिची डागडुजी केली गेली आणि त्याशिवाय इथे शिवचंदनेश्वर प्रतिष्ठान म्हणून एक आहे खालीच गावामध्ये. तर तिथली काही मुलं आहेत जे होतकरू तरुण आहेत, तर ते इथे येऊन कामं करत असतात. त्यांच्या ह्याने आता हा दरवाजा चांगल्या प्रकारे आहे आता सद्यस्थितीला. आणि तुम्ही जर का बघाल तर ह्या दरवाजाची रचना खरंच खूप सुंदर आहे. मराठ्यांच्या काळामध्ये त्याचं बांधकाम केलं गेलं असं वाटतंय, कारण बुरुजांची जी रचना आहे ती भक्कम अशी गोलाकार आहे. त्यानंतर दरवाजाची रचना आहे ती अशी पाना स्वरूपात वरती जाते आणि त्याच्यानंतर तुम्ही जर डाव्या आणि उजव्या बाजूला बघाल तर 2-2 असे तुम्हाला कमळ शिल्प पहिले बघायला मिळतील, जे शुभ ह्याचे प्रतीक आहेत. त्याच्यानंतर गणपतीचं शिल्प आहे. त्याच्यानंतर तिथे पाणी जाण्यासाठी म्हणून छोटं छिद्र केलेलं आहे. दरवाजांसाठी अडकवण्यासाठी खुंट्या केलेल्या आहेत, म्हणजे खोबण्या आहेत. त्या दरवाजा लॉक करण्यासाठी म्हणून तिथे काही लॉक सिस्टम दिलेली आहे. तसं बरीचशी वैशिष्ट्य एका महाद्वाराची असतात, जे की शत्रूला येण्यापासून रोखण्यासाठी पुरेपूर असतात आणि त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आल्यानंतर इकडे 2 अशा मोठ्या सैनिकांच्या देवड्या आहेत. असा येऊन माणूस इथे येऊन आरामात राहू शकतो, आराम करून मग इथून पुढचा प्रवास करेल. आणि शक्यतो काय होतं की मराठ्यांच्या शैलीमध्ये जर आपण बघायला गेलो तर जे गड जो असतो इथून अजून पुढे अजून बरेच चालायचं आहे. जो महाद्वार जे असतं, जसं की तुम्ही रायगडचं बघाल तर रायगडचं महाद्वार जे आहे ते मुख्य किल्ल्यापासून अगदी खालच्या भागात आहे. म्हणून वरून जे पण सैन्य येणार आहे त्यांच्यावरती लक्ष ठेवत होतं, खाली काय हालचाल चालली याच्यावरती पटकन आणि मग सावध व्हायला आपल्याला तेवढा वेळ मिळतो. त्यासाठी म्हणून हे थोडेसे दरवाजे जे आहेत ते मुख्य किल्ल्यापासून थोड्या अंतरावर बनवले जातात. तशीच काहीशी रचना आपल्याला इकडे पाहायला मिळते. तर आता बघूया इथून पुढचे अजून बरेच अवशेष आपल्याला बघायचे आहेत. थोडा वेळ पण होत चाललाय, तर पटापट जाऊया चला. हा दरवाजा आता इथे सद्यस्थितीला बुजलेल्या अवस्थेत आहे, पण जर हा वापरात असला असता त्याची खरंच भव्यता खूप बघण्यासारखी आहे. आतमध्ये जाता जाता आपल्याला इथे फारसी भाषेमध्ये इथे शिलालेख लिहिलेला आहे. आता वाचता येणार नाही मला तो. आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्ही जर बघाल तर इथे खूप मस्त प्रयोजन आहे सैनिकांना बसण्यासाठी. आणि याचं खास अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही इकडनं जर वरती गेलात तर इथे एक छुपा दरवाजा आहे जो की वरच्या भागात जातो. दरवाजा जर पूर्ण असला असता तर ह्याचं महत्त्व काय वेगळंच. आम्ही आता आलो आहे वरती आल्यावर इथे तुम्हाला हा बोर्ड दिसेल. आणि माफ करा मी मगापासून चुकीचं नाव घेतो आहे. ते शिव वंदनेश्वर प्रतिष्ठान चंदनवदन असं ते नाव आहे इथल्या त्या ग्रुपचं जी कामं करतात. तर चला पुढे. तर असं थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक कोठार दिसतं. आता ह्याचा वापर त्यावेळेस धान्यासाठी केला गेला असेल किंवा दारूवर ठेवण्यासाठी केला गेला असेल, ते गरजेनुसार असेल. आपण आतून बघू शकतो. मस्त प्रशस्त असं कोठार आहे आणि त्याचे असे 3 ब्लॉक आहेत, 3 दरवाजे आहेत. त्याला वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये वेगवेगळं सामान ठेवता येऊ शकतं. त्या बाजूला एक दरवाजा आहे आणि या बाजूला एक दरवाजा आहे. रान एवढं माजलं ना तुम्हाला काहीच दिसणार नाही. अशी वाट काढत जावं लागतं. आताच पावसाळा संपला आहे
त्याच्यामुळे कदाचित असेल, जाईल ते जळून. नंतर अशा मोकळं पूर्ण पठार दिसत असेल पूर्णपणे. आम्ही आता एक वास्तू दिसते आम्हाला तिकडे, तिथे चाललो आहे आम्ही. ही बघा, ही समोरच आहे. तर ही जी मागची वास्तू तुम्हाला दिसते सर्वात शेवटची वास्तू आहे आमची, म्हणजे पूर्ण एक्सप्लोरेशनमधली. इथे तर आमची गडफेरी पूर्ण होते. वरती बालेकिल्ला आहे, त्या बालेकिल्ल्यावर तसे अवशेष काही नाही आहेत बघण्यासारखे, म्हणून आम्ही वरती जाणार नाही आहोत. आता इथूनच आम्ही परत फिरू आणि परत जाता जर कोणते अवशेष राहिले असतील बघायचे तर ते बघू आणि मग आपण गड उतरायला सुरुवात करू. तर इथे आता आम्ही थोडं जेवण केलं, जरा गप्पा मारल्या, रिलॅक्स केलं आणि आता उतरायला सुरुवात करू. तर दर्ग्याच्या समोरच इथे त्याचा एक पडका दरवाजा तुम्हाला दिसेल आणि त्याच्यावरती हा कोरलेला शिलालेख परत एकदा फारसी भाषेमध्ये तो आहे. त्याच्यामुळे आपल्याला वाचन करता येणार नाही. छान झाले दोन्ही गडांची आमची गडफेरी, मस्त झाली, मजा आली. आता जरा बरं वाटतं जेवल्यानंतर. आता आम्ही उतरायला सुरुवात करतो आहे, तर चला खाली जाऊया. तर खाली जाता जाता इकडे बाजूलाच एक तलाव दिसला आहे. हे सर्वात मोठं पाण्याचं स्रोत या गडावरचं आपल्याला बोलता येईल आणि ह्याच्यातले दगड काढून बांधकामासाठी वगैरे वापरले असतील असं वाटते. तर खूप मोठा राबता असेल या गडावरती त्यांना पुरण्यासाठी म्हणून हे पाणी. तर चंदनवंदन उतरून आम्ही खाली आलो तिथे. त्यानंतर उसाचा रस वगैरे प्यालो, जरा फ्रेश झालो. तिथून मग गाडी काढून आम्ही पुढच्या गडाकडे निघालो. पण आपल्या इतिहासाविषयी तुम्हाला काही माहिती दिली नाही. तर चंदनवंदन याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर शिलाहार राजा भोज दुसरा याने त्या किल्ल्यांची निर्मिती केली. शिलाहार जे उत्तर कोकणातसुद्धा होते, त्यानंतर मध्य कोकणात आणि त्यानंतर वरती घाटावरती ते आले होते. अशा 3 त्यांच्या ब्रांचेस आहेत किंवा त्यांच्या अशा वेगवेगळ्या अशा राजसत्ता त्यांच्या बनल्या होत्या. त्यातली तिसरी जी होती ती कोल्हापूरच्या भागामध्ये होती आणि कराडच्या जवळपास त्यांची राजधानी होती. त्याच्यामुळे सातारा हा त्यांचा भाग त्यांच्या आधिपत्याखाली होता आणि तिथेच त्यांनी आपलं राज्यस्थापन केलं. तर जवळपास 940 ते 1200 ह्या कालावधीपर्यंत त्या लोकांनी ह्या भागामध्ये राज्य केलं आणि त्यावेळेस त्यांनी इथे बऱ्याचशा गडकिल्ल्यांची निर्मिती केली. त्यापैकीच चंदनवंदन हा एक गडसुद्धा आहे आणि चंदनवंदनसोबतच अजून बरेचसे किल्ले आहेत जे त्यांनी ह्या भागामध्ये बांधले. नंतरच्या काळामध्ये तिथे यादवांनी राज्य केलं, त्यानंतर मुघलांनी केलं, मराठ्यांनीसुद्धा केलं, पेशव्यांनी केलं, त्यानंतर इंग्रजांनी केलं. अशा बऱ्याच राजसत्ता तिथे नांदून गेल्या आणि ह्या नंतर त्यांनी आपापल्या परीने आपापल्या शैलीने त्या गडांमध्ये हवे तसे बदल केले. त्यामुळे तिथे असणाऱ्या वास्तू तुम्हाला बघायला मिळेल. हे अशा प्रकारचे जोडकिल्ले आपल्याला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यापैकी चाल्ले सालोटा आहे, त्याच्यानंतर अंकाई टंकाई आहे आणि आता हे मांगीतुंगी आहे. तर हे जे कसे किल्ले असतात हे लष्करीदृष्ट्या त्याचं महत्त्व ओळखून असे जोडकिल्ले बनवले जातात. त्यांचा लष्करीदृष्ट्या त्याप्रमाणे त्यांना घडवलं जातं आणि त्याचा वापर केला जातो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा व्हिडिओला आणि असेच नवीन व्हिडिओज घेऊन येत राहू तुमच्यासाठी. आता शेवट कसा करायचा आहे व्हिडिओचा मला अजूनपर्यंत खरंच कळलं नाही, पण तोपर्यंत ओके टाटा बाय असंच बोलेन, कारण तेच आता माझ्या तोंडी बसलं आहे. तर जोपर्यंत नवीन लाईन येत नाही तोपर्यंत हे मी नक्की वापरणार आहे. आता तुमची रजा घेतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो. तोपर्यंत ओके टाटा बाय.